प्रचंड फॅन फॉलोईंग असणारी मोना डार्लिंग आज पुन्हा एकदा सज्ज झाली आहे मुलाखत घेण्यासाठी. चला तर बघूया विनोदाची ही मोहीम ती कशी फते करते येते. ही मुलाखत घेऊन आपल्या समोर येत आहेत अर्थातच कल्याणची चुलबुली शिवाली परब, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत. एक्सक्यूज मी ऐका ना मॅडम कधी येणार आहेत मला सांगा ना प्लीज. एक्सक्यूज मी हा. मॅडम मॅडम हा. मॅडम त्यांचं काय पहिल्यांदाच असं खरं खरं बघतोय ना, तर फिन्स्टावर मी फॉलो करतो त्यांना. बापरे बाप, 502K फॉलोअर्स, 280K फॉलोईंग, 632 पोस्ट, रिसेंट पोस्ट, असं हृदयाचं पिलो घेऊन. आणि रिसेंट रील म्हणजे क्रिटिकल वॉक लाईन. सुंदर आहेत मॅडम. वाईट याच गोष्टीचं वाटतं गौरव मोरेंसोबत लंडनला होत्या. बाकी हे बघा, हे साधारण तुमचं प्रमोशनल फ्लर्टिंग करून झालं असेल तर ज्या गोष्टीमुळे तुम्हाला हा कॉन्फिडन्स आलेला आहे ते करूया. स्किट. हो हा. मला प्लीज सांगा ना मॅडम कधी येणार आहेत? मॅडम लगेच येणार. 12ची वेळ दिली होती, 3 वाजलेले आहेत. येतील त्या. अरे मला सांगा ना, पण तसं मला सांगा ना. काय ना, मी 3 तास फक्त वाट बघतोय. इतका वेळ मी कुठेच नाही थांबलो. एव्हरेस्टवर पण नव्हतो थांबलो. चढलो, झेंडा लावला, उतरलो, एवढंच केलंय मी. बोलवा ना. हा, तुम्ही बसून घ्या ना. तोवर तुम्ही बसून घ्या. बसा इथे. तुम्ही रेस्ट घ्या. ओ, आज हा दर्जा आहे विनोदाचा. मॅडम आल्या. बोल, प्लीज. हॅलो एव्हरीवन. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. बूम बूम. या कोण आहेत? या मोना मॅडम आहेत. म्हणजे या तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहेत. या घेणार आहेत? हा, काय झालं? नाही, साधारण अशा रंगाचा एक काकाकुवा पोपट पाहिला होता मी 3 वर्षांपूर्वी. त्यामुळे मला असं वाटलं की पोपट नाही. बसून घ्या. बसून घ्या. हरकत नाही. मॅडम. हाय. हॅलो मॅडम, फोटोशूट नाहीये, इंटरव्ह्यू आहे इथे. Hello. Oh my gosh, oh my god. नमस्कार. Well. तीच कमी आहे आपल्याकडे. वेल आपण सुरू करूया. विनोदाच्या ह्या दर्जाला मी बीट नाही करू शकत. Oh my god. Nice sense of humor. Yeah. So आपण सुरू करूयात? Yes. सुरू करूयात मॅनेजर. हॅलो एव्हरीवन. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. बूम बूम चिकी चिकी बूम बूम. आणि स्वागत आहे माझ्या पर्सनल शो मध्ये ज्याचं नाव आहे मोना की बात. सो आज मी सगळ्यांसमोर जाहीर या सरांचा मुखवास घेणार आहे. मुखवास? हे काय बोलतो? मी काय बडीशोप आहे का माझा मुखवास घ्यायला? मुलाखत शब्द आहे. त्यांची भाषा थोडी कच्ची आहे. भाषा कच्ची आहे तर 3 शिट्ट्या द्या आणि शिजवा भाषा. मला विनोद नाही, तेच बरं आहे. But nice. Very good. Nice sense of humor. Nice sense of humor. ओके, सुरू करूया. माझा पहिला प्रश्न तुम्हाला. हा. तुम्ही कोण? यांना जर मी माहीतच नाहीये तर माझी मुलाखत कशी होईल? तुमची ओळख विचारतायत त्या. अशा पद्धतीने? हा, ओळख सांगा. बरं. नमस्कार, मी धैर्यशील धुमाळे. मी गिर्यारोहक आहे आणि मी एव्हरेस्ट. येस. आणि मला सरांबद्दल सांगायला आवडेल की हे जे सर इथे बसले आहेत त्यांनी 3 वेळा हिमाचलवर नाही, एव्हरेस्ट. एव्हरेस्टवर 3 वेळा पादत क्रांती केली आहे. मी नाही काय बोलताय वाटेल? सर सांगा ना, असं नाहीये काही. मुळात मी एव्हरेस्टवर जाऊन पादल्याने काय क्रांती होणार आहे मला नाही माहीत. पण पादाक्रांत असा शब्द आहे. पादाक्रांत म्हणजे आपण म्हणतो ना पार केलं, सर केलं असं म्हणतो ना. पद म्हणजे काय मला सांगा? पाय. Okay. पद म्हणजे पाय. तर तसं मी सांगा ना प्लीज. हा, मी त्यांची
भाषा थोडी कच्ची आहे म्हणून मी मगाशी अरे म्हणालो. भाषा कच्ची असणं आणि भाषेचं खच्चीकरण करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. खरं. त्यांची भाषा शेवटच्या घटका मोजतीये कोपऱ्यात. मी सांगतो त्यांना. मॅडम पादाक्रांत करणं म्हणजे एव्हरेस्ट पादाक्रांत केला म्हणजे एव्हरेस्ट सर केला. ओ लाईक हा. दॅट. ओके मग ते एव्हरेस्ट चिडले नाही तुमच्यावर? नाही म्हणजे एव्हरेस्ट का चिडेल? नाही तुम्ही आम्ही पिकनिकला गेलो होतो ना तेव्हा आम्ही पाटील मॅडमांना पाटील सर केला होता. लय चिडले होते आमच्यावर. म्हणजे ते पाटील मॅडम बसमध्ये पाठी बसले होते ना तर आम्ही त्यांना मिशी काढली आणि पाटील सर केला. कुठे गेली होती पिकनिक? हॅशटॅग लोणावळा. मरायचं ना तिथे. वाटेल ते बोल. आय एम सॉरी मला तसं नव्हतं म्हणायचं. पण हे असं पाटील सर करणं म्हणजे सर करणं नाही ना. शिखर सर करणं म्हणजे काय असतं? आपण एखादी गोष्ट बाबा पार केली, सर करणं, शिखर चढणं की नाही. ओ लाईक दॅट. आय एम सो सॉरी. माय बॅड. आय एम सो सॉरी. तुम्ही पुढे कंटिन्यू. सो माझा तुम्हाला पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही हे धंदे कधीपासून सुरू केले? धंदे नका म्हणू. मी गिर्यारोहक आहे तसं सांगा ना त्यांना प्लीज नीट बोलायला. कधीपासून सुरू केलं? मी वयाच्या 9व्या वर्षापासून खरं तर हे करतोय. माझ्या बाबांसोबत मी पहिल्यांदा म्हणजे आम्ही दोघं एकत्र गंडोबाच्या सुळक्यावर चढलो होतो. तुम्ही बचपन पासून हे सगळं करता बरोबर? हो. मग तुम्ही हे उपटसोंडेगिरी करता आणि इकडे तिकडे फिरता, अभ्यास नाही करता. मग तुम्हाला तुमची मम्मी चडचड नाही केली? चढचढ म्हणजे? ते नाही का आपण राग आल्यावर करतो चिडचिड असा शब्द आहे. चिडचिड. ते नाही केली? चढचढ असा शब्दच नाहीये मुळात. आणि उपटसुंभ्यासारखे काय उपटसुंभ्यासारखे? अरे. मुळात मी डोंगर चढा असं नाही करत. हा असं नाही करत मी माझ्या घरातल्यांना नका ना तुम्ही असले प्रश्न विचारू मला. मी काय ना तुमच्या एक लक्षात आणून देतो तुम्हाला मी एक की मी हे ना प्रशिक्षण घेतलेलं आहे. मी प्रोफेशनली क्लाइम्बिंग, ट्रेकिंग, रॅपलिंग करतो. तुम्ही रॅप पण करता? आम्ही पण करतो, दोघं मिळून करतो. नाही. मॅनेजर कम ऑन. नाही मी माझ्या मॅडम आहेत इन्फ्लुएन्सर. अरे. मॅडम आहेत इन्फ्लुएन्सर. त्यांनी विकत घेतला डिस्पेन्सर. मॅडम गप्प बसा. Yeah. गप्प बसा प्लीज. गप्प बसा. त्यांनी केलं. एक कोणतरी स्त्रीलिंगी आणि एक कोणतरी पुल्लिंगी मिळून रॅप करणार म्हणजे रॅपलिंगी नाही. Oh. रॅप लिंग हे वेगळं आहे. अरे काय हे रॅपलिंग म्हणजे तुम्हाला कसं सांगू. एक रोप टाकून असं चढतात ना. म्हणजे काही सुळके असतात जे खडे Oh my असतात, God. कठीण असतात चढायला. मग त्याच्यावरती रोप टाकावी लागते, ती फिक्स करावी लागते आणि मग चढावं लागतं. त्याला पण मग म्हणतात तुम्ही वाट का नाही बघितली? काय? म्हणजे तुम्ही डायरेक्ट रोपवर चढलात? हा म्हणजे ते पिल्लू रोप मेलं असेल ना? म्हणजे तुम्ही झाड होईपर्यंत वाट बघायची आणि मग चढायचं ना? मारा रे. Come on. Yeah. हे असं का बघताय manager? बसा ना. हे एन्जॉय करतायत का? मला मजा आली. एन्जॉय मजा आली. एन्जॉय करतायत. कम ऑन एव्हरीवन. सुगरणीच्या खोप्याला अशा उलट्या जन्माला आल्या होता नाही का? नाही. रोप म्हणजे हे रोपट नाही. ओ रोप म्हणजे रश्शी. नाव आय गॉट इट. रश्शी मॅम. शट अप मॅनेजर. आय नो. तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर विचारा नाही तर मी निघतो. नाही प्लीज जाऊ नका उबाळे. तुझा बाप उभाळे आल्याला ओळख करून दिली की नाही. मी धुमाळे आहे. धुमाळे म्हणा. नसेल जमत तर धैर्यशील म्हणा. नको. ते धुमाळ्याच्या आसपास तरी जात आहेत. धैर्यशीलला काय सांगता येईल? नका म्हणू. माझा पुढचा प्रश्न आहे तुम्ही एव्हरेस्टवर गेलात ना? काय केलं तिकडे जाऊन? एव्हरेस्टवर काय करणार मी? अरे मी सर केला ना. मग मी एव्हरेस्टवर असा गेलो, झेंडा लावला, आलो. मी काही नाही केलं एव्हरेस्टवर. इशी किती बोरिंग आहे ते. तुम्ही काहीच नाही केलं. हा तुम्ही तिकडे बर्फाचा गोळा नाही खाल्ला? म्हातारीचे केस नाही खाल्ले का तुम्ही? तो भुट्टा बिट्टा तरी खायचा ना. तुझा बाप बसतो भुट्टा. 10चं कणीस घे. तुझा बाप विकतो. नाही तिकडे म्हणजे कसं असतं ना. आम्ही थंड हवेच्या ठिकाणी पिकनिकला जातो ना तर मी भुट्टा बिट्टा असं सहजच खाते. तुम्हाला माहितीये का? मुळात ना मी माकडाला दाखवून खाते. मग जा तिकडे माकडांना दाखवून खा. एव्हरेस्टवर कुठनं आली तो वरती टोकाला माकडं? तिकडे 3च गोष्टी असतात. बर्फ, हवा आणि निसर्ग. त्याच्या पलीकडे काही नाहीये तिथे.
सांगता कशाला जाईल कुणी वरती? अहो ते खूप उंच आहे, तिथे वरती चढणं म्हणजे अर्धी चढाई आहे फक्त. तिथून सही सलामत खाली येणं ही अर्धी चढाई आहे. वा वा वा. मुळात खूप रिस्की असतं, ते खूप डेंजरस असतं. एकट्या माणसाचंही काम नाही, एक शेर्पा लागतो. माझ्यासोबत टेंबा होते म्हणून मी माझ्यासोबत टेंबा होते. काय झालंय हसायला मला सांगा, का हसताय तुम्ही? मॅनेजर आय कांट कंट्रोल मॅडम मॅनेजर काय नाव आहे? टेंबा. टेंबा टेंबा. ओ माय गॉड, तुम्ही दमल्यावर त्याला काय बोलत असाल? म्हणजे टेंबा मी दमलोय जरा टेंबा. आणि खूप सगळे टेंबा असतील तर टेंबा टेंबा टोळे सासे. मॅडम तुम्ही किती फनी आहात. 50,000. लाज नाही वाटत तुला? कशावरही हसतोस, तुला लाज नाही वाटत? सर चोख पैसे मिळत असतील तर कशावरही हसणारे 20 ते 25 लोक आत्ता या स्टुडिओत उपस्थित आहेत. लाज आहात तुम्ही सगळे, लाज आहात तुम्ही सगळे, लाज. लाज नाही वाटत, कशावरही हसताय. युजलेस. थँक्यू सर. प्रश्न विचारायचे असतील तर मी थांबतो, नाही तर मी निघतो. आणि चांगले प्रश्न विचारा प्लीज. चांगले प्रश्न काढून दिलेत मॅडम. तुम्ही चिडू नका ना जर्दाळू. तुझा बाप जर्दाळू. घे ना माझं नाव Yes, yes. तुम्ही. आपण पुढे जाऊयात. आपण तुमच्या डायरेक्ट पिकनिकवरच येऊयात. चला. काय इथे म्हातारीच्या बुटात गेलो होतो मी. पिकनिक म्हणते. एव्हरेस्ट आहे ते, साधं काम नाही. ते एव्हरेस्ट जगातलं सगळ्यात उंच शिखर आहे ते. तेच बोलते मी. एलिव्हेटर करून सांगा सगळ्यांना. 2 मिनिटात लिफ्ट लावली रे एव्हरेस्टला. एव्हरेस्टला एलिव्हेटर करून सांगा. अरे इलॅबरेट म्हणा ना. हा सांगा ना. सांगतो. तुम्ही एव्हरेस्टला जाण्यासाठी खूप एकतर प्रॅक्टिस लागते, खूप कॉन्सन्ट्रेशन लागतं, कारण ते खूप डेंजरस काम आहे. नेपाळला गेलो, काठमांडूला गेलो, तिथून लुकला एअरपोर्टला गेलो. मग परत एक 6 दिवसाचा चालत आपला एक रस्ता आहे बेस कॅम्पला पोहोचण्यासाठी एव्हरेस्टच्या. मध्ये काही गावं लागतात, म्हणजे फार महत्त्वाची गावं आहे ती, कारण तिथेच आपला गुजारा होतो बऱ्यापैकी. फाकडिंग गाव आहे. सॉरी, कंटिन्यू. फाकडिंग गाव आहे, परत नामचे बाजार आहे, परत पुढे गेल्यावर तुम्हाला डिंगबोचे, टेंगबोचे, लोबोचे लागतं. त्याच्यानंतर पुढे काय झालं? काय झालं? What nonsense, manager? What nonsense, manager? काय बोलताय ते? तुम्ही काय बोलत आता? मी सांगत होतो माझा काय बोललात? फाकडिंग आणि नामचे बाजार नंतर डिंगबोचे. मॅडम डिंगबोचे. सॉरी मॅडम. मॅनेजर प्लीज त्यांना सांगा. फॅमिली शो आहे. नॉनसेन्स अशी अश्लील माणसं माझ्या शोवर घेऊन येतात तुम्ही. नाही, मॅडम. काय घाणेरडं बोलतायत ते? मॅडम. माझी आई शो बघते मॅनेजर. आय नो मॅडम, ते गावाचं नाव घेत आहेत फक्त. ही काय गावाची नाव आहेत? गावाची नावं कशी पाहिजे? डोंबिवली, दापोली, कणकोली. फनकवली असती ना वेळेत, आई बापाने सुधारली असती. अरे हिला द्राक्ष समजून तुडवा आणि वाईन तरी बनवा रे. काहीतरी उपयोग होऊ द्या हिचा समाजाला. ही काय बोलते? हिला कळतंय का? आपण पुढे जाऊया. अरे हिला काहीतरी वेगळं वाटतंय म्हणून वर्षानुवर्ष जे त्या गावाचं नाव आहे ते बदलायचंय का आपण? नाही की नाही. मुद्दा काय आहे? मी एव्हरेस्ट कसा सर केला इतकं ऐकायचं, तेवढं ऐकायला सांग ना बाबा हिला. तुम्ही बसा. चला या बसा. गबाळे. तुझा बाप गबाळा. मला नाही करायचं. सर असं करू नका सर. चिडचिड होते रे मित्रा. हो मग तुम्ही बसून घ्या. बसून सांगा आम्हाला सगळं. बसा. प्रश्न पाणी नीट प्या. विचारत नाही मुलगी. पाणी तुम्ही प्या. शांत बसा ना. हे नको करूस. हा तुम्ही पुढचं सांगा. तर मी पुढे गेलो. गावं मला नाही थांबायचं. तिकडे काय होते गुजरात काय. हा. गावं गेली. मी पुढे गेलो. मला वाटलं चल आता एव्हरेस्ट येणार. चल मग मी एव्हरेस्टकडे गेलो. मी म्हटलं हे चल एव्हरेस्ट. आता मी बेस कॅम्पला आलो. मग सांगतोय ना आता. थांब ना. एव्हरेस्टच्या तिकडे बेस कॅम्पला आलो. तिकडे पहिले बॉडी ॲक्लिमेटाईज करावी लागते. म्हणजे तिकडे हे असते का हे ऑक्सिजन कमी असतो, थंडी असते. मग आधी शरीराला सांगायचं बाबा जुळवून घे जुळवून घे जुळवून. मग त्याच्याबरोबर जुळवून घेतलं एकदा वातावरणाशी की मग आपण पुढे. मग तिथे महत्त्वाचा टप्पा आहे एक पहिला बेस कॅम्प जो खुंबू आईसफॉल आहे. डेंजरस असतो तो, कारण बर्फाचा धबधबा असतो तिकडे. बर्फाच्या धबधब्याला काय घाबरायचं? मी आणि माझा पिंचू रोजच जातो. कोण आहे हा पिंचू? माझा बॉयफ्रेंड. मॅनेजर आमचे फोटो पण काढतात आहे ना बदबद्याखाली. मॅडम मी सांगतो मॅडम. तुम्ही जो म्हणताय तो नॉर्मल धबधबा आहे मॅडम. हा, आणि सर जे म्हणतायत ना ते गोठलेल्या बर्फाचे तुकडे असे डोंगरावरनं सरकत असतात. Exactly. हळूहळू सरकत असतात.
आणि काय होतं ना त्याच्यावर सूर्यकिरण पडले की ते बर्फ वितळतो या. मग त्यांची हालचाल अजून वाढते म्हणून तो सगळ्यात कठीण टप्पा असतो मॅडम आणि तो सूर्योदयाच्या अगोदरच पार करावा लागतो कारण की सूर्य आल्यावर वितळणार Oh my God. ए वा 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 थँक्यू माझं काम अर्ध सोपं केलं पाहिजे Good, manager, good. Thank मला you. हे सगळं कसं माहिती काय मला सगळं माहिती आहे हो? हा म्हणजे पहिला बेस कॅम्प खुंबू आईस फॉल बरोबर. नंतर वेस्टर्न कुंभ बरोबर. नंतर तिसरा आहे लोहचे फेज बरोबर. तिकडनं दोन रस्ते जातात एव्हरेस्टला जातो एक लोहचे Correct. जातो हा. चौथा आहे वेस्टर्न कोल बरोबर. त्याच्यानंतर आहे आपला फेमस हिलेरी स्टेप बरोबर. आणि त्यानंतर शेवटचा एव्हरेस्ट समिट वाव लवली तुम्हाला कसं माहिती आहे सगळं गेला होतात का कधी मध्यंतरी नाही सर हा. महाराष्ट्रातला सगळ्यात कमी वयात एव्हरेस्ट चढणारा मुलगा मी आहे सर माझं रेकॉर्ड बुक्स मध्ये पण नाव आहे सर हे तर काहीच नाही सर बाहुबली 1 मध्ये बाहुबलीनी तो डोंगर कसा चढायचा ह्याचं टेक्निकल नॉलेज मी राजामौलींना दिलं सर अरे बापरे वयाच्या 8व्या वर्षी एव्हरेस्ट सर करणारे सर ओंकार राऊत तुम्ही आहात सर काय करताय? सर, काय करताय सर सर अहो मी माझ्या करिअरला 9व्या वर्षी सुरुवात केली तुम्ही 8व्या वर्षी एव्हरेस्ट सर केला होता सर थँक्यू सर एक प्रश्न आहे फक्त सर हा सर एवढा एव्हरेस्ट सर केलात या बारीक खडीवर डोकं आपटावं असं का वाटलं सर पैसे सर असे किती पैसे मिळतात तुम्हाला 14.5 लाख रुपये वर्षाचे आठवड्याला सर काय होतंय सर सर काय होतंय सर काय होतंय सर श्वास फुलला सर माउथ टू माउथ मी देऊ तुझ्या बापाला दे मला 14.5 लाख तुला आठवड्याला मिळतात हा सर आठवड्याला मिळतात सर का? सर माझी एक इच्छा आहे सर तुम्ही ते पूर्ण कराल का काय? एकदा तो नंगा पर्वत तुम्ही चढाना मॅनेजर काय काय म्हणालात तुम्ही काय म्हणालात आता नंगा पर्वत नॉनसेन्स मॅडम. तुम्हाला सांगावं लागणार आहे आत्ताच्या आत्ता जा त्या नंगा पर्वतच्या मम्मीला सांगा चड्डी घालून पाठवायला त्याला मागे जा नंगा पर्वत म्हणजे नंगा पर्वत नाहीये तो नाव आहे यार त्याचं नंगा पर्वत मला नाही नाही सर शेवटचा प्रश्न आहे तो आपण घेऊया या शेवटचा प्रश्न आहे थोडा आदर आहे तुमच्याविषयी म्हणून थांबतोय माझा आदर या इथे या बसा शेवटचा प्रश्न आहे पटकन बसा मॅनेजर त्यांनी मला मारलं हो मग आपण तिकडे मॅडम टचअप करूया काही हे नाहीये हा बसा पटकन विचारा मी जाईन नाही तर पटकन विचारा नाही विचारते तुम्ही ते तिकडे गेला होतात ना कुठे एव्हरेस्टला हा काय खंत आहे का राहिलेली प्रश्न चांगला आहे टोन चुकलेला आहे पण मी सांगतो आहे मला आहे का? आहे मला एक खंत आहे की आपण म्हणजे मनुष्य प्राणी जो कोणी आहे आपण सगळे जे कोणी आहोत आपण कुठेही जातो आणि कचरा करतो मला ना तेवढीच एक खंत आहे की तिकडे घंटागाडी नाही येत का नाही नाही तिकडे ना म्युन्सिपाल्टीची घंटागाडी येत नसेल ना म्हणून लोक कचरा करत असतील मॅनेजर आपण काय करूया माहितीये का तिकडे ओला कचरा सुका कचरा असे 2 आहे ना डब्बे लावूया बट मॅनेजर आय हॅव क्वेश्चन जर सुका कचरा डब्यात टाकल्यावर बर्फाने तो ओला झाला तर त्याला सुका कचरा म्हणावं की ओला कचरा नाही करायचा मला इंटरव्ह्यू खड्ड्यात गेला तुम्ही ओ माय गॉड हे खूप चिडले ना धूम मचाले सर तुझा बाप तू मचाले वा हा मुखवास एकदम धूम मचाले होता लवली परफॉर्मन्स सही फन परफॉर्मन्स मस्त होता विषय पीपी मस्त राऊत मला असं वाटतं की मोना डार्लिंग ही मॅनेजर शिवाय इनकम्प्लीट आहे आणि ते तू प्रत्येक वेळेला सिद्ध करून दाखवतोस शिवा ब्रिलियंट मस्त होतं परफॉर्मन्स